नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्वाचा एक टॉपिक शिकून राहिलो बुद्धिमत्तेचा, ज्याचं नाव आहे ठोकळे. आता ठोकळ्यांमध्ये दोन प्रकारचे ठोकळे असतात. एक असतो सर्व बाजू समानवाला आणि दुसरा असतो असमान बाजूवाला. सर्व बाजू समान असणारा ठोकळा याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. आज आपण शिकणार आहोत असमान बाजू असणारा ठोकळा. चला तर प्रश्नाकडे बघू. आता प्रश्न काय आपल्याला, 4x6x7 सेंटीमीटर बाजू असणारा, बाहेरून लाल रंग असणारा एक ठोकळा प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर असणाऱ्या लहान घनाकृतीत कापला तर खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. याच्या आधारावर वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. तर ठोकळ्याची बाजू एक 7 आहे, दुसरी 6 आहे, तिसरी आहे 4 आणि याला कापल्याच्या नंतर आपलं टार्गेट आहे की तो ठोकळे लहान लहान तुकडे तयार झाले पाहिजे, पण प्रत्येक बाजू असली पाहिजे 1 1 1. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 7 बाजू आहे म्हणजे 6 वेळा कापावं लागेल, 6 आहे म्हणजे 5 आणि 4 आहे म्हणजे किती वेळा, 3 वेळा. कापल्याच्या नंतर हा ठोकळा या पद्धतीने दिसेल. आता हे सगळं मी कापून ठेवलेलं आहे, आपल्याला इथे कापायला परवडणार नाही. ठीक आहे. तर आता हे सगळे छोटे छोटे तुकडे तयार झालेले आहेत. पण जेव्हा आपण परीक्षेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा असं आपण कापणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काही सूत्रांचा आधार घ्यावा लागेल. हे फक्त आपल्याला प्रश्न समजण्यासाठी दिलाय की कापल्याच्या नंतर हे या पद्धतीचे ठोकळे तयार होतील. ठीक आहे. तर बघू आपण आता याच्यावर कसे प्रश्न असतात आणि त्यांना सॉल्व्ह कसं करायचं. आपल्याला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे, किमान किती काप घालावे लागतील, म्हणजे हे छोटे छोटे तुकडे होण्यासाठी आपल्याला किती वेळा कापावं लागेल. मग किती वेळा कापावं लागेल तर इकडे आपण किती वेळा कापलं, यानंतर इकडे बघा आता 7 आहे म्हणजे 6, 6 आहे म्हणजे 5 आणि 4 आहे म्हणजे 3 वेळा कापलं, बरोबर. मग अशा वेळेस आपण एक साधारण सूत्र काय घेऊ शकतो, तर त्याला आपण म्हटलं किमान काप, म्हणजे किती वेळा कापावं लागेल म्हणजे किमान काप. तर काय करायचं, ज्या काही बाजू आहे आपल्या, किती होती 4, दुसरी होती 6, तिसरी होती 7, या सर्व बाजूंची करायची बेरीज. आपण 7 बाजूला 6च वेळा कापलं, 6ला 5च वेळा कापलं, म्हणजे एक एक कमी करून राहिलो. मग 3 बाजू आहे तर 3चे 1 टाइम 3 मायनस करून टाकू, म्हणजे या ठिकाणी 3 करू मायनस. तर हे 10, 10 7 17, 17तून 3 गेले, किती राहिले 14. म्हणजे किमान किती वेळा कापावं लागेल याचं जे उत्तर येईल ते काय होते, सर्व बाजूंची बेरीज आणि त्यातून एका दमाने काय करायचे, 3 मायनस. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. जे छोटे छोटे लहान घन किंवा तुकडे तयार झाले त्यांची संख्या किती, हे जर काढायचं असेल तर एकदम सोपं आहे. ज्या बाजू आहे त्यांचा गुणाकार करा, म्हणजे 4 गुणिला 6 गुणिला 7, सरळ सरळ तिन्ही बाजूंचा गुणाकार केला तर 4 सख 24 आणि गुणिला 7, तर 7 चोक 28, 8 हातच्याले 2, 7 दुने 14 आणि 2 16, म्हणजे जे उत्तर येईल ते 168. तर बाजू किती असो त्या तिघांचा काय करायचा, फक्त गुणाकार करायचा. जर लहान तुकडे किती तयार होईल हे विचारलं तर. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता तिसरा प्रश्न आपल्याला काय असेल, तर किती ठोकळ्यांचे एकाच पृष्ठावर रंग लागला आहे. आता एकाच पृष्ठावर रंग लागलाय असे किती ठोकळे आहेत हे विचारले आपल्याला. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, ज्या बाजू आहेत त्या पहिल्यांदा घेऊन घ्यायच्या. बाजू किती होती 4, दुसरी होती 6, तिसरी होती 7 आणि या प्रत्येक बाजूमधून तुम्हाला 2 2 मायनस करायचे. मग 4 मधून 2 मायनस केले म्हणजे 2 राहिले, इथे 6 मधून 2 गेले म्हणजे 4 आणि इथे राहिले 5. आता असं केल्याच्या नंतर काय करायचं आहे, जे उत्तर आलं त्या दोघांचा गुणाकार करा, म्हणजे 4 दुने 8, मग प्लस घ्या, या दोघांचा गुणाकार करा, 5 दुने 10, त्यानंतर 5 चोक 20. ठीक आहे. आपण काय करणार आहोत, दोघांचा गुणाकार, तर 4 दुने 8 प्लस 4 पंच 20 आणि मग पहिल्या आणि तिसऱ्याचा पण गुणाकार केला, किती आला 10. आता या सर्वांची आपल्याला करायची आहे बेरीज आणि त्या बेरजेला गुणायचं आहे 2. तर 20 10 30, 30 8 38, म्हणजे 2 गुणिला 38, तर 38 दुने 76 हे आपलं उत्तर येणार आहे. ते किती ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठावर रंग आहे 76. काय केलं आपण, प्रत्येक बाजूमधून 2 2 मायनस केले आणि जे काही उत्तर आलं त्याला प्रत्येकाला पुन्हा दोघांचा गुणाकार केला, म्हणजे पहिल्या दोघांचा, दुसऱ्याचा, पहिल्याचा, तिसऱ्याचा, त्यांची केली बेरीज आणि त्या बेरजेला आपण गुणलं पुन्हा एक्स्ट्रा 2 ने. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, किती ठोकळ्यांच्या 2 पृष्ठांवर रंग लागलाय. मग किती ठोकळ्यांच्या 2 पृष्ठावर रंग लागलाय हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या बाजू आहे आपल्या त्या घ्यायच्या आहे. मग बाजू जी आहे आपली ती किती आहे, 4 + 6 + 7. ठीक आहे. आता बाजू घेतल्या त्यानंतर 6 मायनस करायचे आणि जे काही उत्तर येईल त्याला एक्स्ट्रा 4 ने गुणायचं आहे. ठीक आहे. आपण काय केलं, सर्व बाजू घेतल्या, त्यातून 6 मायनस केले, जे काही उत्तर येईल त्याला 4 ने गुणायचं म्हणून 4 बाहेर काढले. मग आता हे 4 इथे आहेत, पण आतमध्ये काय होणार आहे, तर बघा 10 7 17तून 6 मायनस केले किती राहणार 11, किंवा तुम्ही 6 6 या ठिकाणी मायनस करू शकता. पण इथे एक अलर्ट आहे आपल्याला
की आपल्या ज्या बाजू आहेत ते इथे घेतल्या आणि -6 आणि बाहेरचा 4 हा सूत्राचा भाग आहे, तर आपल्या बाजू ज्या काही असेल त्या इथे बदलेल, पण प्रत्येक वेळेस मायनस किती राहणार 6 आणि बाहेर किती राहणार 4च राहणार. तर आता आतमध्ये किती आले 11 आणि 4 गुणिले 11 म्हणजे उत्तर किती आलं 44. तर दोन पृष्ठावर रंग आपल्याला असं काढता येईल. आता पुढे बघा, आपल्याला प्रश्न आहे की किती ठोकळ्यांच्या 3 पृष्ठावर रंग लागला. तर 3 पृष्ठावर रंग जर काढायचा असेल तर एकदम सिंपल आन्सर आहे आपल्याला. तर सिंपल आन्सर कसं, 3 पृष्ठांवर रंग जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं कोपरे, आणि कोपरे म्हणजेच कॉर्नर्स. तर कॉर्नर्स किती असतात 8. मी तुम्हाला सर्व क्वेश्चन आकृतीवर आता लास्टमध्ये समजावून पण सांगतो. तर 3 पृष्ठांवर जर रंग सांगितलं तर काय करायचं आहे, कॉर्नर्स लक्षात ठेवायचे. कॉर्नर्स म्हणजे काय, ते कोपरे, आणि ते किती असणार 8. म्हणजे बाजू कितीही असो, 3 पृष्ठावर रंग जर म्हटलं तर आपलं उत्तर असणार आहे 8च. मग तो ठोकळा समान बाजूवाला असो की असमानवाला असो. आता आपला लास्ट क्वेश्चन काय राहील, तर रंग नसणारे किती ठोकळे असतील. तर बघा, पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला, किती ठोकळ्यांच्या एकही पृष्ठावर रंग लागला नाही. तर अशा वेळेस काय करायचं, पुन्हा एकदा बाजू घ्यायच्या 4, 6 आणि 7. पुन्हा एकदा प्रत्येकातून 2-2 मायनस करायचे. किती राहिले 2, इथे किती राहिले 4, इथे किती राहिले 5. आता बघा, आपण दोन ठिकाणी मायनस करून राहिलो. एका ठिकाणी एक तर रंग नसणारे आणि दुसऱ्या ठिकाणी एकाच पृष्ठावर रंग असणारे. पण त्यावेळेसचं कॅल्क्युलेशन आणि आताचं कॅल्क्युलेशन बदलत आहे. एकाच पृष्ठावर रंग म्हटलं तर इथपर्यंत सेम आहे, पुढचं कॅल्क्युलेशन वेगळं होतं. आणि रंग नसणारे जर म्हटलं तर इथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन केलं. आता पुढे काय करायचं, सरळ गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार केला, 4 2 8 आणि 8 5 40. तर आपलं जे उत्तर आलं ते किती आलं 40. पण त्या ठिकाणी आपण दोघांचा गुणाकार करून काय केली होती, बेरीज. तर असे 6 प्रश्न आपल्याला येऊ शकतात आणि हे 6ही प्रश्न एकदम सोपे आहेत. ठीक आहे. तर आता आकृतीमध्ये आपण हे पुन्हा एकदा समजून घेऊ आणि हा टॉपिक करू एंड. तर बघा, ही ती आकृती आहे ज्याच्यामध्ये आपण कापलं होतं. आता आपल्याला या आकृतीला कुठल्याही ठोकळ्याला किती पृष्ठभाग असणार, 6 पृष्ठभाग असणार. मग छोटा कापला तरी 6 आणि मोठा असेल तरी 6 पृष्ठभाग असणार. त्यांचं म्हणणं होतं की किती वेळा कापावं लागेल. तर प्रत्येक बाजूला 7 बाजू आहे तर 6 वेळा कापलं, 6 आहे तर 5 म्हणजे एक वेळा कमी केलं. म्हणून आपण काय केलं, सर्व बाजूंची बेरीज केली आणि मायनस केले ते 1 टाइम 3. दुसरा क्वेश्चन होता की तयार होणाऱ्या लहान ठोकळ्यांची संख्या किती. आता एवढे मोठे ठोकळे मोजणं शक्य नाही, म्हणून सर्व बाजूंचा केला होता गुणाकार. तिसरा प्रश्न जो होता की एकाच पृष्ठावर रंग असणारे ठोकळे किती. आता ते कोणते आहे पहिले हे समजून घेऊ आपण. ते एकाच पृष्ठावर रंग असणारे जे ठोकळे आहेत हे आपल्याला भेटणार कुठे, तर बघा मी एरिया मार्किंग करून राहिलो तो. जसं हा आहे, इथे एकाच पृष्ठावर रंग आहे म्हणजे 5 बाजू कुठे आतमध्ये, मग याच्याही 5 आतमध्ये. म्हणजे इथून जर मी मार्किंग करत गेलो, हे जर मी मार्किंग करत गेलो तर हा जो एरिया येतो याच्यामध्ये येणारे सर्व ठोकळे जे आहे ज्यांची एकच बाजू बाहेर आहे आणि 5 बाजू आतमध्ये आहे, म्हणजे यांच्या फक्त एकाच बाजूला रंग असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न होता किती ठोकळ्यांच्या 2 पृष्ठावर रंग असेल. आता किती ठोकळ्यांच्या 2 पृष्ठावर रंग म्हणजे 2 बाजूला लागला असेल. तर बघा, हा ठोकळा एक आणि या साईडची एक बाजू येते, इथे पण इथे पण. मग असं करत करत पर्यंत या एरियामध्ये येणारे जे ठोकळे येणार ते येणार 2 बाजूंना रंग असणारे. तर ते इथे येणार, याकडे येणार, सर्व कडांना येणार. मग ते आपल्याला डायरेक्टली सूत्रामध्ये सोपं जातं. आणि तिसरा जो प्रश्न होता आपल्याला पुढचा, की किती ठोकळ्यांच्या 3 पृष्ठांवर रंग आहे. आता 3 पृष्ठांवर रंग म्हटलं तर कॉर्नरला सील बघा, हा एक, हा एक आणि हा एक. तर जास्तीत जास्त 3 बाजूंना रंग राहू शकते, कारण ठोकळे काही आतमध्ये पण असणार बाजू. तर 3 बाजू आतमध्ये असणार, 3 बाजू असणार बाहेर. तर तो ठोकळा भेटणार आपल्याला कॉर्नरला. तर या कॉर्नरला एक, दुसरा, तिसरा, चौथा. तर प्रत्येक आकृतीला जे कॉर्नर असतात ते असतात 8. म्हणून किती ठोकळ्यांच्या 3 पृष्ठांवर रंग जर म्हटलं तर आपलं जे उत्तर असणार आहे ते 8. आणि रंग नसणारे ठोकळे आपण असं मोजूच शकत नाही, ते आतमध्ये आहे. मग त्यासाठी सुद्धा आपल्याला सूत्र लक्षात ठेवावं लागेल. तर एकदम सोपं आहे. या व्हिडिओला तुम्ही पुन्हा पुन्हा जर रिवाइज करून पाहिलं तर तुमची आयडिया क्लिअर होतील. आणि मला असं वाटते की हा प्रश्न तुमच्या पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचा ठरेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा टॉपिक आवर्जून शेअर करा, कारण भरपूर लोकांना याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. धन्यवाद.